प्रत्येक जण जिंकेल. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा मोठा धक्का. माजी महापौर शुभा राऊळ यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुंबईकरांसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा शिवशक्तीचा वचननामा. ठाकरेंचा शब्द अशी टॅगलाईन. ठाकरे बंधूंच्या मुंबईकरांसाठी घोषणा. ठाकरे बंधूंचा वचननामा नाही तर वाचूननामा. ही युती करप्शन आणि कन्फ्युजनची. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल. महायुतीच्या भीतीनं एकत्र आल्याची टीका. बॉम्बे स्कॉटिशचा प्रभाव असलेला वचननामा जाहीर. राहुल शेवाळेंची ठाकरे बंधूंवर टीका. तर काल बालकांनी वर्कशॉप केलं आणि आज पालकांनी केला शेवाळेंचा टोला. मुंबईत भाजप महायुतीचा महापौर झाल्यास अदानीस्तान होईल. उद्धव ठाकरेंची टीका. तर ठाकरेंचा महापौर झाल्यास मुंबईचं पाकिस्तान होईल. अमित सातम यांचं उत्तर. आधी ईव्हीएमला दोष दिला, आता बिनविरोधवरून टीका करतात. मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांच्या टीकेला उत्तर. रश्मी आणि तेजस ठाकरे निवडणूक प्रचाराच्या रणांगणात. लालबागमध्ये प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. शिवसैनिकांशी साधला संवाद. ठाण्यात बिनविरोधसाठी मवियाच्या उमेदवारांवर दबाव. युबीटीच्या उमेदवाराला पोलीस शिंदेंच्या घरी नेत असल्याचा व्हिडिओ. अविनाश जाधवांचा शिंदेंवर आरोप. आणि सोलापुरातील बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंची सरकारवर टीका. अमित ठाकरेंनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट. कुटुंबाचं सांत्वन करताना अमित ठाकरे भाऊक. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि प्राईम टाईम बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला अर्थातच बातमी आहे महापालिकेच्या महाआखाड्यातून आणि ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची. महापालिका निवडणुकीत युती झाल्यानंतर ठाकरे बंधूंनी आज मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर वचननामा जाहीर केला. जवळपास 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनमध्ये आले आणि दोन्ही भावांनी एकत्रितपणे शिवशक्तीचा वचननामा, ठाकरेंचा शब्द अशी टॅगलाईन असलेला वचननामा जाहीर केला. यामध्ये मुंबईकरांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय. पाळणा घरं, पाळीव प्राणी, पाणी आणि सांडपाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह अनेक गोष्टी यामध्ये आहेत. तर हा वचननामा या महानगरपालिका निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरणार का, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. तर ठाकरेंच्या या वचननाम्यामध्ये नेमकं काय काय आहे, कोणती वचनं मुंबईकरांना देण्यात आली, आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांना दर महिना 1500 रुपये स्वाभिमान निधी देणार असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कोळी मच्छीमार महिला विक्रेत्यांसाठी अर्थसहाय्य देणार आणि नवे परवाने देणार असंही म्हटलेलं आहे. हेच कोळी आणि मच्छीमार बांधव हे मूळ रहिवासी आहेत मुंबईचे असं म्हटलं जातं. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर कष्टकरी मुंबईकरांसाठी 10 रुपयांमध्ये नाश्ता आणि दुपारचं जेवण माँसाहेब किचन्स अंतर्गत देणार अशी ही घोषणा ठाकरे बंधूंनी या वचननाम्यातून केलेली आहे. आणि जी घरं 700 चौरस फुटांपर्यंत आहे त्या घरांसाठी मालमत्ता कर माफ करणार असल्याचं सुद्धा या वचननाम्यामध्ये म्हटलेलं आहे. याशिवाय 100 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाणार मुंबईकरांना असं सुद्धा या वचननाम्यामध्ये सांगण्यात आलंय. तर प्रत्येक वॉर्डमध्ये मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार असं सुद्धा ठाकरे बंधूंच्या या वचननाम्यामध्ये आश्वासन देण्यात आलं आहे. याशिवाय मनपा शाळांमध्ये 12वी पर्यंत ज्युनियर कॉलेज करणार असल्याचं सुद्धा ठाकरे बंधूंनी आपल्या वचननाम्यामध्ये मेन्शन केलं. आणि 1 लाख तरुणांसाठी प्रत्येकी 25,000 ते 1 लाख रुपये स्वयंरोजगार सहायता निधी देणार असल्याचं सुद्धा या वचननाम्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि 25,000 गिग वर्कर्स जे डिलिव्हरी बॉयचं काम करतात अशा गिग वर्कर्ससाठी ई बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देणार असंही या वचननाम्यात म्हटलंय. आणि बीएमसीचं स्वतःचं गृहनिर्माण प्राधिकरण उभारणार असल्याचं सुद्धा ठाकरे बंधूंच्या या वचननाम्यात नमूद करण्यात आलंय.
अहो साधी एक गोष्ट सांगतो, आम्ही केलेल्या कामाची एक पुस्तिका आणि त्याच्याही बद्दल आदित्यने एक प्रेझेंटेशन दिलं होतं NAC तिकडेच, हे काल डोमकावळे जमलेलं त्याच डोममध्ये. आणि त्याच्यानंतर एक कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची आम्ही पुस्तिका केली. ती पुस्तिका त्यांनी रिजेक्ट केली. चीनमध्ये 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं, आपल्या मुंबईमध्ये 18 दिवसात झालं. हे आम्ही सांगणार. याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही कोरोनात केलेलं काम हे सांगणार. निवडणूक आयोगाने ते अडवण्याची हिंमत दाखवावी. उद्धव ठाकरेजींचं जे काही कार्यकाळ राहिला त्या कार्यकाळाचा अभ्यास केला तर कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. किती खोटारड्या घोषणा केल्या तरी खोटारड्या घोषणा आहे ते लोकांना माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं उद्धव ठाकरेजींनी केलेला जाहीरनामा किंवा त्यांनी दिलेलं आश्वासनं हे काय काहीच पूर्ण करणार नाही. हे दोघे भाऊ एकत्र कशा करता आलाय? मराठी माणसाकरता आणि मराठी भाषेकरता. पण आपण हा जर वचननामा बघाल तर काल बालकांनी तो वर्कशॉप सादर केलं. आज पालकांनी हा वचननामा सादर केलाय. आता बालकांनी जो सादर केलं खऱ्या अर्थाने त्याला कार्यशाळा बोला पाहिजे मराठीमध्ये. त्यांनी काय सादर केलंय? वर्कशॉप. इंग्रजी शब्द वापरलाय आणि ह्यांनाच इंग्रजी शब्द कोणी वापरला तर खळखाट्या कोणाच्या कानाखाली देतात. तर आता कोणाच्या कानाखाली देणार आहे? दरम्यान श्रेया लाटणारी टोळी असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता आणि यावर ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. पण ठाकरेंचा कोस्टल रोड संदर्भातल्या श्रेयाचा दावा अमित साटम यांनी खोडून काढला. मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालकं देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत. म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोडही आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली. ये पब्लिक है, ये सब जानती है. आम्ही मुंबईमध्ये 25 वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतोय आता. होय, हे आम्ही केलं. याच्यामध्ये काय आहे की साधं कोस्टल रोडचं काम केलेलं आहे, साधं मध्य वैतरणा धरण बांधलेलं आहे, कोरोनामध्ये साधी कामं केलेली आहेत. त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी काही कामं केलेत, म्हणजे मोदीजींनी कैलास पर्वत बांधलेला आहे, स्वर्गातून गंगा त्यांनी आणलेली आहे, अरबी समुद्र इंडियानी केलेलं आहे. ही कामं त्यांची मागे पडतायत. त्या अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन मोदीजींनी केलं होतं. ते पाण्यातलं शिवस्मारक काढणार कधी बाहेर? समुद्र मंथन हे सुद्धा त्यांनीच केलं होतं. त्याच्यामुळे समुद्र मंथन करून ते शिवस्मारक त्यांनी बाहेर आणावं. देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, केंद्राकडे गेले, सर्व NOC सर्व एन्व्हायरमेंटल परमिशन्स या मिळवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या टॉप 100 प्रोजेक्ट्समध्ये हा कोस्टल रोडचा प्रोजेक्ट टाकला आणि केंद्रांनी सगळ्या परवानग्या दिल्याच्या नंतर या कोस्टल रोडचं भूमिपूजन हे त्या ठिकाणी करण्यात आलं आणि नंतर कोस्टल रोड जो आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे कोस्टल रोडचं पूर्ण श्रेय जे आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे.